युक्रेन युद्धाला 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे आणि या युद्धाची महाभयंकर किंमत केवळ भारतच नाही, युक्रेनच नाही, रशियाच नाही, तर सगळं जग चुकवतं आहे. या युद्धाच्या मध्ये पुढे काय होईल, नेमकं या युद्धामध्ये आतापर्यंत काय झालं, जगाचं काय नुकसान झालं, भारताचं काय नुकसान झालं, या विविध पैलूवरती आपण बोलण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळेला 1 वर्षापूर्वी श्री पुटिन यांनी युद्ध सुरू केलं होतं, त्यावेळेला त्यांची समजूत होती की हे युद्ध फार तर 2-3 आठवड्यामध्ये संपेल आणि रशियाचं प्रचंड मोठं सैन्य जे 1.5 लाखाच्या आसपास होतं त्याला घाबरून युक्रेन युद्धामध्ये शरणागती पत्करेल. परंतु तसं झालं नाही. युद्ध चालू राहिलं आणि रशियाची जी मिलिटरी ताकद होती ते जगातलं दुसरं सर्वात मोठं सैन्य आहे. त्यांचे सैनिक अनुभवी आहेत, त्यांचे अधिकारी हुशार आहेत, परंतु तरी पण ते युद्ध जिंकू शकले नाही. कारण युक्रेनचं नेतृत्व चांगलं होतं. युक्रेनचे लोक आपल्या देशाकरता लढण्याकरता तयार आहेत आणि अर्थातच त्यांना नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे अमेरिकेच्या खालती जे एक युद्ध संघटन आहे त्यांनी प्रचंड मदत केलेली आहे शस्त्रांची. दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रांचे सैनिक या युद्धामध्ये सामील झालेले नाहीत. आजची परिस्थिती असं मानलं जातं की रशियाचं 20% युक्रेनवरती आज नियंत्रण आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे युक्रेनची जी राजधानी आहे कीव, त्याच्यावरती ते कधीही ते जिंकू शकले नाही. याचं कारण युक्रेनच्या युद्धाने दाखवलेलं युद्ध कौशल्य, त्यांची लढण्याची क्षमता, त्यांच्या सैनिकाची क्षमता आणि त्यांच्या सेनापतींची क्षमता. तर त्याच्यामुळे आता सध्या जे युद्ध आहे ते स्टेलमेट म्हणजे एक अनिर्णित असं युद्ध म्हणता येईल की रशियाला त्यांचे जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह पाहिजे होते ते मिळाले नाहीत. रशियाला जे पाहिजे होतं त्याच्यामधलं काहीही मिळालं नाही आणि अजूनसुद्धा युक्रेन लढण्याकरता तयार आहे. जसं युद्ध सुरू झालं, युरोपनी पूर्ण बहिष्कार घातला, युरोपनी आणि अमेरिकेने रशियामध्ये. परंतु हा जो बहिष्कार होता आर्थिक, त्याचा काही फारसा उपयोग झालेला दिसत नाही आहे आणि अजूनसुद्धा रशियाची जी अर्थव्यवस्था आहे ही चांगली काम करते आहे. परंतु आपण जर सगळ्या जगावरती याचे परिणाम काय झाले ते बघितलं तर जगामध्ये आज रिसेशन म्हणजे सगळ्या जगाची जी अर्थव्यवस्था आहे ती आता रिसेशनमध्ये म्हणजे त्यामध्ये आर्थिक मंदी आलेली आहे. युरोपमध्ये मंदी आलेली आहे, रशियामध्ये मंदी आलेली आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा मंदी येईल, चीनमध्ये सुद्धा मंदी येईल. फक्त भारतामध्ये मात्र अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाते आहे. जोपर्यंत आपण केवळ युद्धाचंच हे बघतो तर हे एक युरोपमध्ये झालेलं सर्वात मोठं युद्ध होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि यामध्ये लढणारी राष्ट्र ही युरोपियन होती आणि या युद्धामध्ये अतिशय अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला. रणगाड्यांच्या विरुद्ध अँटी टँक वेपन्स, विमानांच्या विरुद्ध अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स, याच्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आणि वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान इथे वापरलं गेलं. म्हणजे असं म्हटलं जातं की हे युद्ध म्हणजे ही एक तंत्रज्ञानाची शोधशाळा आहे. ज्या ज्या राष्ट्रांकडे जी नवीन अत्याधुनिक शस्त्र होती, मग ती रशियाकडे असो किंवा अमेरिका किंवा युरोपमध्ये असो, ही इकडे सगळी वापरली गेलेली आहेत. परंतु एवढं मात्र नक्की झालेलं आहे की तंत्रज्ञान विरुद्ध लढणारे सैनिक यांच्यामध्ये ज्या वेळेला लढाई होते, लढणारे सैनिक जर लढण्याकरता तयार असतील, त्यांचे नेतृत्व चांगलं असेल तर ते उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा सुद्धा पराभव करू शकतात. या युद्धामध्ये युद्धाचे सगळे प्रकार वापरले गेले. इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे माहिती युद्ध, अपप्रचार युद्ध, दुष्प्रचार युद्ध, आर्थिक युद्ध, वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर, डिप्लोमॅटिक वॉरफेअर. म्हणजे कुठल्या युद्धाचा प्रकार इथे वापरला गेला नाही असं जर विचारलं तर जे शक्य होतं सगळ्या प्रकारच्या युद्धाचे प्रयोग, युद्धकलेचे प्रयोग इथे झाले. तरी पण अजूनसुद्धा हे युद्ध याच्यामध्ये काही निकाल लागलेला नाही आहे. युक्रेन हरेल असं वाटत नाही आहे आणि रशिया जिंकेल असं सुद्धा वाटत नाही आहे. आता रशियावरती एक मोठा परिणाम असा होतो आहे की रशियन सैनिक हे लढायला पुरेशी तयार नाही आहेत.
त्यांच्याकडे असलेलं ॲम्युनिशन म्हणजे जो दारुगोळा असतो तो कमी पडतो आहे आणि त्याच प्रकारची जी कमी आहे ती युक्रेनलासुद्धा होते आहे. तर म्हणून एक गोष्ट लक्षात येतं की ज्या वेळेला अशा प्रकारचं लांबलचक युद्ध होतं की जे 1 वर्ष चालतं, तर त्यामध्ये लॉजिस्टिक स्टॅमिना म्हणजे तुमच्याकडे किती दिवसचा दारुगोळा आहे, तुमची अर्थव्यवस्था किती सुदृढ आहे, ज्यामुळे तुम्ही खर्च केलेला दारुगोळा पुन्हा एकदा बदली करू शकता, हे फार महत्त्वाचं असतं. आणि आता पूर्ण जग इन्क्लुडिंग अमेरिका, इन्क्लुडिंग युरोप आणि रशिया ज्यांचा दारुगोळा संपला आहे असंच पुढे दिसतं आहे. युद्धाविषयी बोलायला खूपच आहे. असं म्हणता येईल की रणगाडे विरुद्ध अँटी टँक वेपन्स या युद्धामध्ये अँटी टँक वेपन्सचा विजय झालेला दिसतो आहे. रशियाचं एअरफोर्स फारसं वापरलं गेलं नाही, कारण माणसाकडनं फायर होणारी अँटी टँक जी अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स असतात त्यामुळे रशियन एअरफोर्स हे घाबरून गेलं. मिसाईल्स म्हणजे जी अत्याधुनिक क्षेपणास्त्र असतात त्यांनी त्यांनी युक्रेनचा खूप भाग बर्बाद केला, परंतु ते युक्रेनचं जे लढण्याचं जे स्पिरिट होतं ते मात्र ते तोडू शकले नाहीत. तर याच्यामुळे अत्याधुनिक शस्त्र जी वापरली गेली त्याचा या युद्धावरती डिस्ट्रक्शन खूप झालं, खर्च खूप झाला, परंतु युद्ध अजूनसुद्धा अनिर्णित आहे. आणि याच्याशिवाय तर युद्धाची आपण जर काही आकडेवारी द्यायची म्हटली तर एक असं म्हटलं जातं की जवळजवळ 1 लाखाहून जास्त रशियन सैनिक यामध्ये मारले गेले असावेत. 1 ते 1.5 लाख युक्रेनियन सैनिकसुद्धा यामध्ये मारले गेले असावेत. आणि युद्धकैदी जे आहेत त्यांची संख्यासुद्धा पुष्कळ आहे. मानवाधिकाराचं जे घनन केलं जातं ते मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे. आणि जी शस्त्र वापरली गेली त्यांचेसुद्धा डिस्ट्रक्शन हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. हजारो सिव्हिलियन्स म्हणजे नॉर्मल माणसं मारली गेलेली आहेत. 30 ते 40 हजार लहान मुलं मारली गेली. अनेक महिलांवरती अत्याचार झाले. म्हणजे सगळ्या प्रकारच्या मानवाधिकाराचं या युद्धामध्ये हनन हे करण्यात आलं. आणि ते कोणी केलं? अर्थात जास्त रशियानी केलं आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ते युक्रेननी सुद्धा केलं. आणि ज्या प्रकारे युक्रेनची अर्थव्यवस्था तुटलेली आहे तर ती पुन्हा ठीक होण्याकरता खूपच अजून वेळ लागेल. युद्ध केव्हा संपेल कोणीच काही सांगू शकत नाही, परंतु एवढं नक्की की आतापर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि यापुढे सुद्धा ते होत राहील. आपण जर पुढे बघितलं की या युद्धाचा भारतावरती काय परिणाम झाला आणि भारताने नेमकं काय केलं तर आपल्याला असं दिसतं की हे जे युद्ध होतं हे जगाकरता एक अतिशय मोठं संकट होतं, परंतु भारताने या संकटाचं रूपांतर एका संधीमध्ये केलं. म्हणजे जगाची अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाते आहे, मात्र भारत हा एकुलता एक देश आहे ज्यांची अर्थव्यवस्था 6 ते 7% च्या रेटनी वाढते आहे. एवढंच नव्हे तर आपल्या तिथे 24,000हून जास्त विद्यार्थी शिकायला होते युक्रेनमध्ये. आपण त्यांना परत आणलं आणि त्यांना चांगल्या पद्धतीने वसवलं की जे एक अतिशय मोठं काम होतं. दोन्ही देशांना युद्ध थांबवून भारताच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यामध्ये मदत करावी लागली. याच्याशिवाय जी अन्नधान्याची जी सिक्युरिटी होती म्हणजे फूड सिक्युरिटी, गहू तांदूळ याच्यावरती किमती हे 2 देश हे तयार करत असल्यामुळे याच्या किमती खूप वाढल्या होत्या. पण भारताने अन्नधान्य ज्यात आपल्याकडे असलेला स्टॉक वापरून आपल्या अन्नधान्याची किंमत ही चांगली ठेवली, कमी ठेवली, महागाई फारशी वाढू दिली नाही आणि उलटं आपण आपला गहू तांदूळ आणि इतर ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स ही सगळ्या जगाला एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळालं. एवढंच नव्हे तर या युद्धामुळे जे एनर्जी सिक्युरिटी म्हणजे ज्याला म्हणायचं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खूप वाढणार होत्या, वाढल्या जगामध्ये. पाकिस्तानची आपण हालत बघा किंवा इतर एशियन देशाची हालत बघा की पेट्रोलचे रेट किती प्रचंड वाढलेले आहेत, परंतु भारताने आपले रेट वाढवू दिले नाही, कारण आपण संधी घेऊन रशियाकडनं क्रूड विकत आणायला सुरुवात केली. जे आपल्याला 20 ते 25% कमी रेटनी मिळालं त्याला आपण भारतामध्ये आपल्या पेट्रोलियम कारखान्यामध्ये रिफाईन केलं. त्यामुळे कमी किमतीत क्रूड मिळाल्यामुळे आपले जे रेट आहेत डिझेलचे किंवा पेट्रोलचे गेले वर्षभरात काही फारसे वाढलेले नाही आहेत, उलटे एक वेळा कमी पण करण्याचा प्रयत्न झाला होता. आणि आपण तेल शुद्ध करून भारताच्या कारखान्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल
याची निर्यात करतो आहे, युरोपला करतो आहे, अमेरिकेला करतो आहे. आणि आपण म्हणजे दोन वेगवेगळ्या घोड्यांवरती पाय ठेवले होते. जगाचं म्हणणं होतं अमेरिकेचं त्यांच्या बाजूने आपण यावं आणि रशियाचं म्हणणं होतं की भारताने रशियाच्या बाजूला जावं. परंतु भारताने आपलं बॅलन्स चांगली ठेवलं आणि दोन्ही देशांची मैत्री ठेवली. तर आणि आपण अमेरिकेला सांगितलं की आम्ही रशियाच्या तेलाशिवाय आमची किमती वाढतील, आम्हाला ते पाहिजे. म्हणजे युद्धाचा एवढा मोठा परिणाम होऊनसुद्धा आपण आपल्या राष्ट्रीय हिताचं अतिशय चांगल्या पद्धतीने इथे रक्षण केलं. आणि आजची तर पद्धत अशी आहे, असं म्हटलं जातं जर हे युद्ध थांबवायचं असेल तर भारत एक असा देश आहे जो हे युद्ध थांबवण्याकरता त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. रशियाशी त्यांचे संबंध चांगले आहेत, युक्रेनशी. त्यामुळे युद्ध थांबवायचं असेल तर भारताशिवाय पर्याय नाही. आणि जर भारताच्या मदतीने जर हे युद्ध थांबलं तर खरोखरच हे भारताकरता एक अतिशय मोठं असं डिप्लोमॅटिक सक्सेस असेल. आत्ताच आपण G20चं मुख्य बनलेलो आहोत या वर्षभरामध्ये. तर आपली किंमत ही खूप वाढेल, ज्याच्यामुळे सगळे देश आपल्याशी आता मैत्री करू इच्छितात. आपण जे वेगवेगळ्या बातम्या बघितल्या असतील तर अनेक देश आज मेक इन इंडियाच्या खालती आपल्या देशामध्ये येऊन शस्त्र निर्मिती करायला तयार आहेत. तर थोडक्यात आपल्या दृष्टीने या युद्धाचे परिणाम आपण चांगल्या पद्धतीने सोसले आणि आपण आपल्यासमोर असलेल्या संकटाचं एका संधीमध्ये रूपांतर केलं आणि आपल्या अर्थव्यवस्थेला वेगानेच पुढे नेलं. परंतु जोपर्यंत प्रश्न युक्रेनचा आहे, आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये ज्या धमक्या दिल्या जातात एकमेकाला की आम्ही अणुबॉम्ब वापरू, आत्ताच रशिया म्हणते आहे की आम्ही अणुबॉम्बच्या जी संधी होती त्याला स्टार्ट असं म्हटलं जातं, स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन टॉक्स, त्याच्यामधून ते बाहेर पडलेले आहेत. आणि ते म्हणत आहेत की जर तुम्ही नीट वागला नाही तर आम्ही न्यूक्लिअर बॉम्बचा सुद्धा वापर करू शकतो. तर या धमक्या वगैरे चालू राहतील. आशा करूया की युक्रेन आणि रशिया दोघंही थोडं शांतीच्या दिशेने पाऊल टाकायचा प्रयत्न करतील. कारण जर हे युद्ध थांबलं तर हे त्यांच्याकरता चांगलं आहे असं नाही, युक्रेनच्या लोकांकरता चांगलं आहे असं नाही. यामुळे सगळ्या जगावरती चांगला परिणाम होईल आणि जगाची अर्थव्यवस्था जी मंदीकडे चाललेली आहे ती पुन्हा एकदा वेगाने उभारायला लागेल. तर आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये हे युद्ध थांबेल. शक्यता फार कमी दिसते, परंतु आशा करायला काहीही हरकत नाही. मी थांबतो. जय हिंद.